कितीही जुनं दुखणं असू द्या, तुमचं ते दुखणं गायब होईल असा एक घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला सांधीवात, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा पाठदुखी किंवा टाचदुखी किंवा तुमची जॉईंट्स पेन असो, हे सर्व खूप जुनी असलेली दुखणे देखील नीट होतील। गुडघेदुखी असेल तर सहजासहजी चालता देखील येत नाही, ते देखील दुखणे या उपायाने नीट होतील। याचे खूप सारे फायदे आहेत आणि एकदम स्वस्तात मस्त असा हा उपाय आहे आणि शिवाय 100% नॅचरल आहे, कोणताही साइड इफेक्ट होणार नाही। तुम्हाला सांधीवात असो, गुडघेदुखी किंवा पाठदुखी याच्यासाठी कुठल्याही गोळ्या तुम्हाला खाण्याची गरजच नाही। तुम्हाला 100% रिझल्ट हवा असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला याचा 100% रिझल्ट भेटेल। तर चला उशीर न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आयुर्वेदामध्ये सांधेदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी लसूण हा एक प्रभावी उपाय आहे असं सांगितलेलं आहे आणि माझे आजोबा देखील या लसणाचा वापर सांधीवातासाठी करायचे। या लसणामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सांधेदुखीमध्ये आराम देतात। आता इथे मी हा लसूण सालीसकट घेतलेला आहे, याची मी साल काढून घेतलेली आहे। शक्यतो काय करायचं, जेव्हा आपण हा उपाय करणार ना, जेव्हा आपण एक लसणाची कांडे घेतो ना, त्याच्यातल्या पूर्ण पाकळ्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत। तो हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा लसूण सालीसकटच घ्यायचा आहे। आता हा लसूण इथे मी कुटून घेणार आहे, जास्त देखील बारीक कुटून घ्यायचा नाही, ओबडधोबड असा हा लसूण कुटून घ्यायचा। तुम्हाला पाहिजे तर सुरीच्या सहाय्याने देखील हा लसूण बारीक आकारात कट करून घेऊ शकता। लसूण कुटून घेतल्यानंतर लगेचच आपण गॅसकडे वळूयात। तर एखादं भांड गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी तडका पॅन मध्ये साधारण अर्धी ते पाऊण वाटी मोहरीचं तेल घेणार आहे। शक्यतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा इथे मी मेथी दाणे घेतलेले आहेत। हे मेथी दाणे या मोहरीच्या तेलामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि जर तुम्ही 1 वाटी मोहरीचं तेल घेणार असाल तर त्यासाठी तुम्ही 1 चमचा इथे मेथी दाणे वापरा आणि सोबतच 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मिरे घेतलेले आहेत आणि जो आपण लसूण ठेचून घेतलेला होता तो लसूण यामध्ये टाकून द्यायचा आहे। लसणाच्या पाकळ्या या मोहरीच्या तेलामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या। जोपर्यंत या लसणाचा हलकासा रंग बदलत नाही तोपर्यंत हे तेल मस्त असं गरम करून घ्यायचं। गुडघेदुखी, सांधेदुखी हा त्रास सर्वांनाच होऊ लागलेला आहे। गुडघेदुखी हा त्रास जसा साधा असला तरी वेदना जास्त देणारा त्रास आहे। हा गुडघेदुखीचा त्रास सहसा वाढत्या वयासोबतच वाढतच जातो। जसं जसं आपले वय वाढू लागते आणि शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते तसं तसं आपल्याला गुडघेदुखी व शरीराचे इतर सांधेदुखी किंवा स्नायूदुखी यासारख्या इतर अनेक समस्या सुरू होतात। सांधीवात असला की दैनंदिन जीवनातील काम करणं देखील अवघड जातं। गुडघेदुखीसह तुमच्या शरीरातील सर्व प्रकारचे आजार बरे करण्यासाठी तेलाचे खूप फायदे होतात। मोहरीच्या तेलाने नियमित मसाज केल्यानं काय होतं, सांधे आणि स्नायू दुखणे दूर होण्यास मदत होते आणि ज्यांना सांधीवात आहे ना त्यांनी तर अवश्य या मोहरीच्या तेलाने तर अवश्य मसाज करायलाच हवी। या मोहरीच्या तेलामध्ये आपण असे काही घटक टाकले आहेत त्याने तुम्हाला लगेचच आराम भेटेल। या तेलाने मसाज केल्यानंतर तुम्हाला शक्यतो 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आराम भेटेल। जर तुमचे स्नायू कडक झाले असतील किंवा स्नायूंची जळजळ झाली असेल यापासून देखील तुम्हाला या तेलाने मालिश केल्यावर लगेचच आराम भेटेल। आता तुम्ही पाहू शकता लसणाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि मी गॅस बंद देखील केलेला आहे। आता अशाच प्रकारचं आपल्याला हे मसाजसाठी तेल बनवून घ्यायचं आहे आणि हे तेल आपण बनवण्यासाठी घरातलं साहित्य वापरलेलं आहे, कोणताही खर्च नाही आणि शिवाय यापासून कोणताही साइड इफेक्ट तुम्हाला होणार नाही। हे तेल गार झाल्यानंतर एका चाळणीच्या सहाय्याने हे तेल चांगलं गाळून घ्यायचं आहे। वातावरण तेल बदलाबरोबरच आजारांचा धोका देखील वाढलेला आहे। यात सगळ्यात जास्त म्हणजे सांधे आणि गुडघ्याची समस्या। कमी वयामध्येच आपल्याला कंबरदुखी, पाठदुखी किंवा पायदुखी हा त्रास चालू झालेला आहे। कधी कधी सांधेदुखीचा इतका सामना करावा लागतो आणि आपण या सर्वांवर उपाय म्हणून आराम करतो किंवा दवाखान्यात जाऊन फिजिओथेरपी घेतो किंवा औषध गोळ्या घेतो, पण या उपायाने देखील आपल्याला काही वेळा आराम जाणवत नाही। जर का तुम्ही हा घरगुती उपाय करून पाहिला तर तुम्हाला 100% रिझल्ट जाणवणारच आहे। तुम्ही पाहिलं ना, हा उपाय करण्यासाठी जास्त खर्च देखील नाही। कमीत कमी खर्चामध्ये आपण हा प्रभावशाली उपाय करू शकतो आणि तुम्ही रोज या तेलाने मालिश जर केली तर तुम्हाला लगेचच आराम भेटण्यास मदत होईल। आणि या तेलामध्ये आपण लवंग, मिरे देखील टाकून हे तेल चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि त्याचा पूर्ण अर्क या तेलामध्ये देखील उतरलेला आहे आणि हातापायाला हे तेल लावल्याने तुम्हाला खूप आराम भेटेल। जर तुमच्या हाताला, पायाला किंवा गुडघ्यावर सूज येत असेल तर ती सूज देखील या तेलाने खूपच कमी होईल आणि या तेलाने तुम्ही रोज मसाज केली तर तुम्हाला दुखण्यापासून आराम भेटेल। आजकाल पायदुखीचा त्रास देखील सर्वांनाच होऊ लागलेला आहे। माझे देखील पाय नेहमीच दुखतात, त्यामुळे हे तेल मी नेहमीच बनवत असते।
पाय दुखण्याची देखील कारणे वेगवेगळे असू शकतात। जर तुम्ही अशा प्रकारे हे तेल बनवून जर तुम्ही पायाची अशा प्रकारे मसाज केली, पण मसाज करताना शक्यतो झोपायच्या अगोदर रात्री करायची आणि अशा प्रकारे जर मसाज केली तर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल। जिथे जिथे तुम्हाला त्रास असेल, वेदना असतील, तिथे तुम्ही या तेलाने मसाज करू शकता। कंबरदुखी, पाठदुखी किंवा गुडघेदुखी किंवा जॉईंट्स पेन, तुम्ही या तेलाने मसाज केली तर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल। मस्त असा हा 100% रिझल्ट देणारा हा घरगुती उपाय आहे। तुम्हाला फिजिओथेरपी घेण्याची गरज नाही किंवा औषध गोळ्या देखील घेण्याची गरज नाही। तुम्हाला देखील याच्यातला कोणताही त्रास असेल, पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा जॉईंट पेन किंवा गुडघेदुखी, याच्यातला कोणताही त्रास असेल तर या तेलाने तुम्ही मसाज करून पहा, तुम्हाला 100% रिझल्ट जाणवेलच। आणि या तेलाने तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही। स्वस्तात मस्त असा हा घरगुती उपाय आहे, तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।